नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. गाडी खाली झाली आपली. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 6:45 वाजलेत मित्रांनो. आता जायचंय खाली करायला. एक 5-10 मिनिटात त्या पार्टीचा फोन येईल. इथून एक साधारण अर्धा किलोमीटरवर तो येऊन थांबेल. मग तिथून त्याला घ्यायचा, नाईस रोड मार्गे आपला जायचं तिथं. आता बघूयात किती वेळात फोन येतो वगैरे. निघायचंच आहे आता. पार्किंग मध्येच आहे आता सध्या तरी, बघताय तुम्ही. दहा 11 वाजेपर्यंत खाली करून देतो म्हटलंय तो तुम्हाला. मला काल गाडी एक साधारण 10 ते 11 वाजेपर्यंत खाली होईल. 3 पार्ट्या आहेत, 3 डिलिव्हरी द्यायच्यात आपल्याला. बघूयात आता किती वेळ लागतो. काय 11-12 वाजेपर्यंत जरी झाले तरी प्रॉब्लेम नाही. आता पुणे शेठचा काल रात्री मला फोन आलता, पण मी झोपलेलो होतो. मग करतो म्हटले ते उद्या. त्याच्यामुळं बघू आता काय म्हणतात, कुठं जायचं भरायला वगैरे, काय फायनल होतं. शक्यतो तर लाकडालाच जाणार, पण बायचान्स जर नारळ वगैरे म्हटले तर बरं होईल, कारण की नारळ जवळ आहेत, लाकडाला फार लांब जायला लागेल. बघूया, त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर एकदा गाडी खाली झाल्यानंतर त्यांना कॉल करू आणि मग ठरवूयात कुठं जायचं आणि काय मित्रांनो. तर बघूयात मित्रांनो त्याची वाट आणि जाऊयात मग तिथं खाली करण्यासाठी. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत. आलोय आता. पहिल्या जिथं डिलिव्हरी द्यायची तिथं पोचलोय. मागच्या साईडला कंपनी, तिथं द्यायचे. लेबर लोक अजून आले नाही. लेबर लोक आले की लगेच चालू होईल खाली व्हायला. बमसुंदरा इथं आहे. बमसुंदरा रोडला लागलं की 1-2 किलोमीटर जरासा होसूर साईडला गेलो की लगेच लेफ्ट साईडला आतमध्ये. जवळच आहेत म्हटलं, 3-4 किलोमीटरच्या आत 3 स्पॉट आहेत म्हटल्यावर काय अडचण नाही. आणि तो शेवटपर्यंत माझ्याबरोबरच असणार आहे माणूस. तो म्हटलं सगळ्या डिलिव्हरी खाली झाल्यानंतर तुम्हाला पोच वगैरे दिल्यानंतर मी जाईन म्हटलं. तेवढं बरं, म्हणजे काय अडचण नाही. जवळजवळच आहे कंपन्या म्हटल्या. एक रस्त्याच्या पलीकडच्या साईडला जायला लागणार आता, आणि एक 3-4 किलोमीटर अजून पुढे. बघूत आता हमाल किती वाजता येतात, त्याच्यानंतर कळत किती वेळ लागल वगैरे. तेच हमाल असणार आहे 3 जागे खाली करायला, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. तर बघूयात मित्रांनो आता त्यांची वाट कधीपर्यंत येतात ते. मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजलेत आता. 12:30 वाजलेत दुपारचे. आता 3ऱ्या पॉईंटवर आलो आपलं. शेवटची डिलिव्हरी चालू आहे, म्हणजे आता एक 15-20 मिनिटात खाली होईल. आणि कुंदन शेठची बोलणं झाले. चिकमंगळूरला जायचं लोडिंगसाठी. ट्रान्सपोर्टवाल्याला फोन वगैरे केलता मी. फक्त एक गाडी आहे म्हटलं पुढं, पण होईल म्हटलं. ऑर्डर आहेत म्हटलं, होऊन जाईल तरी तुमचं. तर चिकमंगळूरला जायचं फायनल झालं आहे. एक 15-20 मिनिटात होईल. रिसिप्ट वगैरे घेऊन मग आपला दौरा परत चिकमंगळूरपर्यंत. नाश्ता केला. दुसऱ्या डिलिव्हरीसाठी गेलतो, तिथं नाश्ता मी आणि ते ट्रान्सपोर्टवाला त्यांनी केला होता. आता जेवण वगैरे बघू. आता पहिले बँगलोर सगळं पास करून गेल्यानंतर टुमकुरच्या पुढं वगैरे जेवण करायचा प्लॅनिंग करू. तर बघूयात मित्रांनो इथं किती वेळ लागतो, आणि झालं की निघूयात मग लगेच. मित्रांनो, गाडी खाली झाली आपली. नाईस रोडला आलोय आता. चाळीस किलोमीटरचा पट्टा आहे. बमसुंदरा ते तुमकुर रोड हा 40 किलोमीटरचा प्रायव्हेट रोड आहे. इथं 2 व्हीलरला पण टोल आहे मित्रांनो. 2 व्हीलरसाठी पण टोल आहे, सगळ्या गाड्यांना टोल आहे. हा प्रायव्हेट मालकी हक्काचा कोणाचा रस्ता आहे म्हणतात. खरं काय आणि खोटं काय ते माहीत नाही, पण 2 व्हीलरसाठी पण टोल आहे एवढं माहिती आहे मला. रस्ता एकदम भारी आहे, पण 40 किलोमीटरचाच रस्ता आहे, पण
रस्ता एकदम भारी आहे. अर्धे 20 किलोमीटर आलोय, आता साधारण 15-1 किलोमीटर राहिले. ट्रान्सपोर्टचा माणूस आपल्या बरोबरच आहे. त्यांना आपण पार्किंगला थांबलो होतो तिथं सोडायचं आहे. तिथून पुढं आपण चिकमंगळूरला. मग ते आधी कुठेतरी जेवण करू. अजून तरी भूक नाही आहे, बघूया आता जिथं भूक लागेल तिथं साधारण 2:30-3 वाजता कुठेतरी जेवण करूयात. जाऊयात. 5:45 वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे. टिपटूरच्या जवळ आलोय, तरी अजून टिपटूर 30 तरी किलोमीटर असेल. लोडिंगचं आपलं फायनल झालंय. उद्या चिखलीचा माल भरायचा आपल्याला पुण्यातला. आणि तरीकरी म्हणून गाव आहे, त्या गावातून लोडिंग आहे आपल्याला. म्हणजे जुना शिमोगा रस्ता आहे, आपण वेरूळच्या पुढं तरीकेरी आहे त्या रोडला आहे. डायरेक्ट मिललाच जाणार आहे आता आपण, कारण की त्यांनी डायरेक्ट मिललाच बोलवलं आहे. शेटनी फायनल केलं त्या मालाचं. पाऊस वगैरे पडून गेलाय आता. एक सर चांगली जोराची पडून गेली मागच्या गावामध्ये. वातावरण बघा. चिकमंगळूरला जायची गरज नाही लागणार आहे आपल्याला. आपल्या जायच्याच रस्त्याला पहिले दावणगिरीचा रस्ता चालू नव्हता, तर शिमोगा मार्गे जायला लागायचं. त्याच रस्त्याला तरीकिरी म्हणून गाव आहे. पहिले जुन्या नारळ वगैरे आम्ही भरायचो कॅरपेटवरून, तर त्याच मार्गे जायचो. आता बरेच वर्ष झाले त्या मार्गे जात नाही. आता त्या मार्गे जायला भेटणार आहे. मागे एकदा भरलेली आहे आपण त्या मिलमधून, बहुतेक 30 मिल असेल. आता तिथं गेल्यानंतर कळलं नक्की कोणची मिल आहे काय. अजून माझं पार्टीशी बोलणं नाही झालं. पार्टीशी बोलणं झाल्यानंतर कळल फायनल कुठं आहे ती मिल काय. इंडियन ढाबा म्हणून आहे तिथं त्या रोडला. तिथं शक्यतो आपण जाऊन झोपूयात, कारण की तरीकिरी गावात परत कुठं जाऊन थांबायची जागा वगैरे नाही आहे. बघू, पार्टीवाल्या जर म्हटला मिलमध्ये येऊन झोपा तर मिलमध्ये पण जाऊ शकतो आपण. नाहीतर ते इंडियन ढाबा आहे विरोडचा पुढं थोडा, रेल्वे क्रॉसिंग क्रॉस केली की राईट साईडला तो ढाबा आहे. आता तो ढाबा चालू आहे का नाही हे पण मला माहीत नाही, पण शक्यतो चालूच असेल. तर तिथं जाऊन झोपूयात मित्रांनो. आता साधारण माझ्या अंदाजे 8-9 तरी वाजतील. 8 तरी वाजतील तिथं जाता जाता. 8-8:30 होतील. तर जाऊयात मित्रांनो. वातावरण पावसाचं झालंय, बहुतेक पाऊस पडू पण शकतो, काय सांगता येत नाही. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत. आलोय आता तरीकिरीला, म्हणजे येऊन 9:15लाच आलो. पार्टीनी पहिलं लोकेशन पाठवलं, नंतर त्यांनी सांगितलं की APMC मार्केटच्या इथं थांबा म्हणून, काटा आहे तिथं. तर तिथं थांबवलोय आता. त्यांनी मला येतो म्हटलं. आता कमीत कमी 2दा फोन लावून झाला. अर्धा तास सांगत आहे. तोपर्यंत मला म्हटलं जेवण पण करून या. इथंच एक छोटंसं हॉटेल आहे, तिथं जाऊन जेवण वगैरे करून आलो. तोपर्यंत येतो म्हटलं, पण अजून काय आला नाही. म्हटलं मी तुम्हाला येऊन घेऊन जातो, कारण की ते लोकेशन पण जरा वेगळंच दाखवतंय. तिने पहिले आम्ही एकदा भरायला आलो होतो, बहुतेक 30 मिल आहे.
पण ती मिलचं लोकेशन आणि ह्यानी पाठवलेलं लोकेशन काय मॅच होत नाही. तर तो येतो म्हटला, मी जेवण करून लगेच येतो म्हटलं घ्यायला तुम्हाला. आता बघतोय त्याची वाट, बघूयात आता किती वाजेपर्यंत वगैरे येतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.